हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर चला आता आम्ही लागलो स्वयंपाकाला. काल घर क्लीन केलेलं आहे, साफसफाई, काल भांडे वगैरे धुतले आहे. त्यामुळे काल काय ब्लॉग करायला शूट करायला काही वेळ भेटला नाही आणि खूप सारं पसारा होता, तर तो सगळं आवरून झालेला आहे. आता बघा खूप ते सगळे डब्बे वगैरे सगळ्यांवर नावं टाकलेले आहेत आणि मटनची भाजी बनवायची आहे कारण आज येणार आहे पाहुणे आणि सकाळी बनवतो आहे कारण पाहुणे येणार आहे. तर चला बघा. तर या फ्लिक्सच्या टॅबलेट्स आहे आणि त्या आई घेतात वेट लॉस करण्यासाठी. तुम्ही नक्की घेऊ शकता त्या, कारण त्याची टेस्ट आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे. तुम्हालाही वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आज आम्ही नाश्ता बनवला नव्हता, तर बाहेरूनच आणलं होतं काहीतरी. सो ते शंभू खातोय आणि इकडे आई भाजी टाकते. मटनची भाजी टाकते शिजायला आणि आई आणि दादा मटन नाही खात, सो त्यांच्यासाठी उसळ बनते इथं. बाय काय तुम्ही आमच्या ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता 7 वाजले होते आणि मी देवपूजा करत होते. आणि हा जो देवारा आहे ना, तो आम्ही काजलींच्या लग्नाच्या टायमिंगला फर्निचर घ्यायला गेलो होतो ना, तेव्हा तिथे आईंनी बघितला आणि त्यांना खूप आवडला, तर त्यांनी लगेच बुक केलं तिथे. तर त्याची प्राईस 14,000 आहे. खूप छान आहे.
तर या माझ्या आजी सासूबाई आहे, त्यांना जाऊन आता 6 वर्ष होतील. त्यांची नागेश्वर महाराज महादेवांवर खूप श्रद्धा विश्वास होता. तर त्यांनी 24 वर्ष 16 सोमवारचे उपवास केलेले. हॅलो, गुड इव्हिनिंग. तर चला इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि काढलेली गेला आहे मूवीला, पिक्चर बघायला गेला आहे त्या आणि निखिल दादा. तर इथे मी स्वयंपाक बनवते.
तर मी इथे रस बनवते. दादा आणि शंभूसाठी, त्या दोघांनाही रस आंबे खूप आवडतात. त्यांच्यासाठी मी रस बनवते. आणि तर चला, आमचं जेवण झालेलं आहे आणि सर्व काही आवरलेलं पण आहे. शंभू इकडे झोपलेला आहे आणि आता वाजले 10:15. काजली अजून आलेली नाही आहे. त्या 9 ते 12चा शो होता त्यांचा, सो त्या 12 वाजता येतील. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.